गेल्या वर्षी राज्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून राज्य सरकारने त्याची मोठी खरेदी केली आहे। त्यामुळे नोव्हेंबरपासून 2 महिन्यांसाठी ज्वारीचे रेशन दुकानात मोफत वाटप करण्यात येणार आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदी करण्याचा केंद्र सरकारच्या सूचना आल्या आहेत। त्यानुसार 2024-25 या वर्षात ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी सरकारने केली आहे। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशन दुकानातून ज्वारीचे प्रत्येक 1 किलोचे वाटप करण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागाला केली होती। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे वितरण करण्यात येणार आहे। त्यानुसार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। 2 महिन्यांसाठी ज्वारीची उचल करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आली आहे। राज्यातील पुणे, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर शहर आदी शहरांसाठी 22,766 टन इतकी ज्वारी लागणार आहे। तसेच इतर जिल्ह्यांसाठी देखील धान्य उचलण्याची कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत।